तर विषयावर येऊ आपण. सध्या दाढीवाल्याचा विषय आहे आणि त्याले असं वाटून राहिलं का सिमेंटचे रस्ते बांधलेच म्हणजेच विकास होते बा. तर विकास या सर्वांगीण असायला पाहिजे. सिमेंटचे रस्ते बांधल्यानं विकास होत नाही. जेव्हा या देशात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा या देशातल्या सरकारनं चांगले चांगले कायदे केले. प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस रोजगार भेटला पाहिजे म्हणून रोजगार हमी कायदा केला. आणि तो रोजगार हमी कायदा 2005 ले काँग्रेस सरकारनं केला. काँग्रेसनं का केलं म्हणते, यानं बदमाश कायदे केले. हे जे बीजेपीचं सरकार आहे यानं लोकांच्या हिताचे आणि कल्याणाचे कायदे नाही केले. भारताच्या राज्यघटनेतलं भाग 4 सांगते का सरकारनं देशातल्या लोकांच्या कल्याणाचे आणि हिताचे कायदे करावं. यानं शेतकरी विरोधी 3 कायदे केले. आमच्या भारतातल्या शेतकऱ्याला 1 वर्ष आंदोलन करावं लागलं ते कायदे मागे घेण्यासाठी. ते पंजाबचे शेतकरी होते म्हणून उरून पुरले. त्या आंदोलनात म्हाताऱ्या बुड्या होत्या. त्याले खलिस्तानी म्हटलं या नरेंद्र मोदीनं, आतंकवादी म्हणलं. अरे ते शेतकरी होते, एका दाण्याचे हजारो दाणे करणारा माझा बाप आहे. तो कमावून राहिला, तो या शेतीत अन्नधान्य पिकून राहिला, जगाचा पोशिंदा आहे म्हणून खाऊन राहिले. जगात तंत्रज्ञान किती काही दूर गेलं तर इंटरनेटवरून भाकर डाउनलोड नाही करता येते का? हा, म्हणून हे शेतकऱ्याचं सरकार वाली नाही आहे. यानं का केलं तर त्या 700 शेतकरी शहीद झाले. ते जे काही 700 शेतकरी त्या आंदोलनात शहीद झाले त्याचा बदला 13 तारखेला घ्यायचा आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत 13 तारखेला आपल्याला निलेश दादा लंके यांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचा आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून आता सध्याची निवडणूक हे देशाचं संविधान वाचवणारी निवडणूक आहे. आता एक घोटाळा उघडकीस आला. आपल्या राष्ट्रवादीचे विलासदादा लवांडे आहे, त्यांनी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात मुंबईच्या दाखल केली. 10,000 कोटीच्या ॲम्ब्युलन्सचा घोटाळा ह्या तिघाडी सरकारनं केलाय. किती कोटीचा? म्हणजे गोरगरीबाले घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचे पैसे खाल्ले साल्यानं. म्हणजे किती बदमाश आहे. अरे यायनं कुठचे पैसे नाही खाल्ले तुम्हाला सांगू. अरे या कोरोना काळात तुम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडर पाहिजे होते का नाही? इथं एक जण नाही आहे का दुसऱ्या लाटेत कोणाची बहीण मेली, कोणाचा भाऊ मेला, कोणाची बायको मेली, कोणाची आई मेली, कोणाचा बाप मेला, कोणाचा मित्र मेला दुसऱ्या लाटेत. आणि ह्या का सांगे पहिल्या लाटेत कोरोना नाही आला पाहिजे. दिवे लावा, ठीक आहे, घरचे लाईट बंद करा, दिवे लावा. हा, बयाड लोकांना लावले. आपल्याला तो चेक करते का तुम्ही पागल आहे का बयाड आहे का, चेक करा यायले. लगेच त्यानं महिन्याभरात पुन्हा चेक केलं. तुम्हाला का चेक केलं? म्हणे कोरोना जाते, टाट वाजवा, कोपरं वाजवा. लोकांना वाजू फोडले. आता किती मूर्ख लोक. अरे तो शिकलेला नाही आहे, अनपढ गवार पंतप्रधान बनवला आपण या देशाचा. आणि याले जबाबदार आपणच आहे. त्याले डोक्यावर घेऊन नाचलो आपण. मार सांगितलं लेखानं, अच्छे दिन आएंगे, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. ठीक आहे, चांगली शेकवली त्यानं 10 वर्ष गरम फडक्यानं. तुमची शेकवली का नाही शेकवली? 430चं सिलेंडर ते साजबी कभी बहुथी वाली होती, तिला महाग वाटत होतं. 1130 नेलं ना. डीएपीची बॅग 538ची 1350 वर नेऊन ठेवली. आता 2 दिवसाच्या अगोदर पुन्हा 200 रुपये वाढवले खतावर. वाढवले का नाही वाढवले? घ्या ना शेकून, द्या त्याले मत. पुन्हा शेकून घ्यायची नसेल तर एक इंडिया अलायन्सचा सदस्य आपल्याला वाढवायचा आहे. 273चा जादू आकडा आपल्याला पार करायचा आहे आणि आपलं सरकार बसलं पाहिजे. तेव्हा या भारतातले बेरोजगार युवकाले, शेतकऱ्याले, कष्टकऱ्याले, कामगाराले न्याय भेटन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराचे तास जेव्हा मजूर मंत्री होते 16 वरून 12 केले. भारत स्वातंत्र्य झाल्यावर 8 केले. आणि ह्या चोट्यानं मुक्या आणण्याचं ऐकलं आणि 8 वरून 12 केले साल्यानं. इतकं बदमाश आहे. कामगाराचा तास वेळ जो होता 1942 इंग्रजाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री होते. तेव्हा कामाचा वेळ 16 तास होता फॅक्टरीत काम करायचा, तो 12 केला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तो 12चा 8 केला आंबेडकरांनी. आणि ह्या चोट्यानं 8चे पुन्हा 12 केले. इतकं बदमाश आहे. प्रत्येक ठिकाणी काड्या घातल्या आहे ना. 2013 शेतकऱ्याच्या बाबतचा एक कायदा झाला. कोणत्याही गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर एखादी जमीन अधिग्रहित करायची असेल तर 1894चा कायदा होता, शेती अधिग्रहण, जमीन अधिग्रहण कायदा.
तो जयराम रमेश ग्रामविकास मंत्री होते तेव्हा शेत जमीन अधिग्रहण व पुनर्वसन नावाचा कायदा आला आणि तो कायदा म्हणते का सरकारनं कोणती जमीन तुमची घेतली तर त्या जमीन कोरडवाहू असन तर रेडी रेकनरच्या 4 पट दर म्हणजे 8 लाख रुपये एकर असन तर 32 लाख रुपये एकर भेटन. तुमच्या शेतात 2 पिकं होत असन तर 8 पट रेट भेटन म्हणजे 8 लाख रुपये रेडी रेकनर दर असन तर 64 लाख रुपये भेटन. आणि तुमच्या शेतात बगीचा असन ठीक आहे बागायती जमीन असन तर तुमच्या शेताले 10 पट रेट भेटन. तो कायदा असा म्हणते का जर जमीन सरकारनं 5 वर्ष वापरली नाही तर शेतकऱ्याला परत भेटन. 75% शेतकऱ्यांना म्हटलं का जे कोणती कंपनीच्या येत आहे त्याच्यात आम्हाला 25% शेअर होल्डिंग पाहिजे ते भेटन. हे चोट्टा आल्याबरोबर त्याच्यात काड्या केल्या साल्यानं. आणि त्याच्यात का केलं यानं माहित आहे का 5 वर्ष जर जमीन वापरली नाही सरकारनं तर ते सरकार कास्तकाराले शेतकऱ्याले परत देणार नाही. शेतकऱ्यांना 25% वाटा मागतला शेअर होल्डिंगचा तो भेटणार नाही. इतकं बदमाश आहे. समजलं का हे कायदे काँग्रेसनं केलेले होय. अनुसूचित जातीच्या लोकांसाठी एक कायदा केला का जे जे कास्तकार 2006च्या अगोदर फॉरेस्टची जमीन वाहत असन हे जमीन शेतकऱ्याच्या नावानं करून भेटन. वन हक्क अधिनियमाचा कायदा केला ठीक आहे. हे कायदे शेतकऱ्याच्या हिताचे कल्याणाचे आहे. हे कायदे त्यावेळेस कोणा केले तर काँग्रेसनं केले. म्हणते काँग्रेसनं का केलं अबे साल्याचे हिकाले काढलं ना तुनं जे तुनं इमानत इकलं मुंबईचं रेल्वेचे स्टेशन इकून राहिला भारत पेट्रोलियम इकाले काढली होती त्याच्यानंतर तुनं IDBI इकाले काढली. हे कोणा बनवलं हे काँग्रेसनं बनवलं. जिथं तू इस्रो झेंडा घेऊन फडकवायला जातं ना पुढं राहिले सायंटिस्ट ते उभे ते उभे सायंटिस्ट ज्यानं चंद्रयान बनवलं तिथं झेंडा घेऊन भाषण द्यायला पुढं. कोणा बनवलं हे भारत मिसाईल बनवते क्षेपणास्त्र त्याची DRDO नावाची संस्था डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कोणा बनवली काँग्रेसनं बनवली. हे तुमच्या हातात मोबाईल आले याच्यासाठी ठीक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय राजीव गांधीनं बांधलं. कोण बांधलं राजीव गांधीनं तयार केलं. सॅम पित्रोदा नावाचा माणूस होता राजीव गांधीचा सोबती केरळमधून आणला त्याला मंत्री बनवला. हे साले विचारते का केलं काँग्रेसनं आणि तुम्ही का केलं बे म्हणा फुकतो चीज येते अक्षरशः. अजी कुठं कुठं फोटो नाही लावले जे यानं कोविडचं वॅक्सिन दिलं तिथं फोटो DAPच्या बॅगवर फोटो युरियाच्या बॅगवर फोटो. आता आचारसंहिता आहे तर बॅगा इकून भेटून नाही राहिल्या शेतकऱ्याला खतं नाही भेटून राहिले काऊन तर मोदीचा फोटो आहे. मग एवढं त्या पेट्रोल पंपावर फोटो लावले यानं. पेट्रोल पंपावर फोटो कायसाठी माई ऍडव्हर्टाईज आता काढले कारण पेट्रोलचे भाव 67 वरून चोट्यानं किती केले 116. इलेक्शनचं वर्ष आहे तर झोकानं 8 कमी केले साल्यानं. डिझेल 67 रुपयाचं ठीक आहे 52 रुपयाचं 93 नेलं. त्यानं नागरिकीचे रेट वाढले. तुम्ही सांगा ट्रॅक्टर नागरिकीले तो सांगते किती रेट झाले डबल झाले. त्याला विचारा काऊन केले तुला नागरिकीचे रेट डबल तर तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले का ह्या दाढीवाल्यानं वाढवले. आणि साल्यानं आता फोटोही काढला जिथं तिथं फोटो टीव्हीवर आला तर इरिटेट होते चॅनल बदलूशी वाटते. आता एवढे फोटो लावले एक फोटो इथं लाव हे काय ठेवता आमचं खाली काय इथं आमच्या आया बहिणी बसल्या आहे यायले अर्धी तिकीट दिली. अर्धी तिकीट काही गरज आहे का ह्या भावाच्या घरी चक्रा मारणार आहे का आणि गेल्या भावाच्या घरीत भावजे उभी ठेवते का यायले दिवाळीले एक 100 रुपयाचं पोतीर फेकून मारते. यायले गरज कायची आहे तर या आमच्या आया बहिणीले रोज सिलेंडरची गरज आहे ते अर्ध्या किमतीत दे. बरोबर नाही का. या शेतकऱ्याचं ठीक आहे 1.5 लाख करोड कर्ज माफ करायला मोदी पैसे नाही आहे म्हणते पण उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या साल्यानं. समजलं का. पण मात्र 2009ले कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी कोणा केली असेल तर काँग्रेस सरकारनं केली नाही का. आणि म्हणून आणि तुम्हाला काय आठवायचं असन ठीक आहे हे जे पार्सल आणून ठेवलाय त्याने उत्तर नगरचं दक्षिण नगरात हे इके पाटलाचं चिरंजीव हे उत्तर नगरचं दक्षिण नगरला आणलेलं पार्सल आहे कॅलेंडर. हे तुम्ही या निवडणुकीत वापस पाठवा कारण 2026ले मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि त्या पुनर्रचनेत त्याला माहित आहे का तिथं आता SC राखीव जागा आहे तिथं ओपनची होईल म्हणून तो डेव्हलपमेंट तिकडं करण कारण त्याच्यानंतरच्या वर्षात तिथं उभं राहता येईल त्याला. समजलं काय.
तो इथचा फंड तिथं घेऊन जाईन, तिथं डेव्हलप करण. कारण 29 ले मतदारसंघाच्या बॉर्डर बदलणार आहे आणि हे जे राखीव फाकीव आहे हे बदलणार आहे. समजलं का मी काय म्हणून राहिलो? याच्यावर अजिबात भरोसा ठेवायचा नाही. कारण ते पाहिले ना तुम्ही त्याचे आता मागचे वर्ष, नाही का? मग आता मी विदर्भातून आलो. ह्या विदर्भात 11 जागाचं इलेक्शन झालं. 11 जागाचं. इथं नितीन गडकरीची सीट डामाडोल आहे. 50,000 येऊ शकते, नाही तर पडू शकते. मी तर तुम्हाला सांगून राहिलो 8 जागा येईन विदर्भातल्या 11 पैकी. याच्यापेक्षा जास्तही येऊ शकते अशी वाईट परिस्थिती आहे. मीडियावाले मला सांगून राहिले का एवढी वाईट परिस्थिती आहे. विदर्भात बदल होते तर इथं पश्चिम महाराष्ट्र आणि ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा बदल झाला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतानं निलेश दादा लंके यांच्यात ठीक आहे तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करा. म्हणून माझं सांगणं एवढंच राहील का या देशात अग्निवीर नावाची योजना आणली ह्या पंतप्रधानानं. तुमचं पोरग मिलिटरीत लागलं, शहीद झालं तर तिरंग्यात लिफ्टून येत होतं, त्याला मानवंदना देण्यात येत होती, त्याला पेन्शन होतं, त्याच्यानंतर कॅन्टीनची सुविधा होती. ह्या चोट्यानं सगळंच बंद केलं. आणि तुमचं पोरग 4 वर्षात शेतकरी कष्टकरी रिक्षावाल्याचं पोरग मिलिटरीची तयारी करते रे, गोरगरिबाचे पोरं करते. आता माया क्लासले आहे म्हणून मला माहित आहे. आणि हे पोरं सकाळी 4 वाजता रस्त्याने धावत राहते, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते. आता तुमचं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर करून लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भेटला आपल्याला, या दाढीवाला फकीर. तू फकीर आहे साल्या, आम्हालाही कर. आमच्या गळ्यात एक झोला टाक. तो फकीर होता, त्याला पुन्हा फकीर करायचा आहे. 4 तारखेनंतर तो झोला घेऊनच दिसला पाहिजे. आणि त्याला आपण केदारनाथले पाठवू ध्यान करासाठी. कारण तो गेला होता माग चष्मा लावून कॅमेरामॅन घेऊन ध्यान करत होता 2019 ले. म्हणून ठीक आहे हे जे म्हणते मैं झोला लेके चल दियो, जा तू, काही गरज नाही आता आम्हाला. आमची चुकी झाली का आम्ही तुले मतदान केलं होतं, याच्यानंतर आम्ही तुले मतदान करणार नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे निलेश दादा यांना भरपूर मतानं निवडून द्यायचा आहे. करान का मतदान? हात वर करा दोन्ही. हाय शाबाश. अरे बाबा 4 तारखेला त्याच्या कानात वाजव जा. बैरा झाला पाहिजे तो, थोडस राखून ठेवा. म्हणून 3 आवाज देतो. बरंच काही सांगायचं होतं, वेळ आहे अभावी. ठीक आहे जयंत दादांचं भाषण बाकी आहे. ठीक आहे 15 मिनिट उरले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. दोन्ही हात वरत करून राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.